नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑलवेज न्यू अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आता जी तलाठी भरती झाली 2023ची, त्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यापैकी किती विद्यार्थी प्रेझेंट होते त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स वेळेवर मिळत राहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून त्यासमोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची अपडेट ही वेळेवर मिळत राहील। तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी डेट आणि शिफ्ट दिलेली आहे, कोणती शिफ्ट होते आणि कोणत्या डेटला पेपर होता। त्यानंतर टोटल काउंट किती विद्यार्थ्यांचा पेपर होता आणि त्यापैकी प्रेझेंट विद्यार्थी किती होते आणि त्यांचं पर्सेंटेज या ठिकाणी दिलेलं आहे। ठीक आहे, आणि त्याच दिवसाचे पूर्ण दिवसाचे या ठिकाणी पर्सेंटेज दिलेलं आहे, किती पर्सेंट विद्यार्थी प्रेझेंट होते। तर या ठिकाणी पहा, 17 तारखेची पहिल्या शिफ्टला 15,000 विद्यार्थी प्रेझेंट असायला हवे होते, 15,126। त्यापैकी 9,922 विद्यार्थी प्रेझेंट होते, 65.60% प्रेझेंट होते। त्यानंतर दुसऱ्या शिफ्टमध्ये 15,126चाच काउंट होता, त्यामध्ये 11,989 विद्यार्थी प्रेझेंट होते, 79% त्या ठिकाणी काउंट होता। त्यानंतर 15,126 एवढे विद्यार्थी असायला हवे होते, त्याऐवजी 12,242 विद्यार्थी प्रेझेंट होते, म्हणजेच 80.93% विद्यार्थी प्रेझेंट होते। तर या टोटल पहिल्या दिवशी जे आहे ते 75.26% विद्यार्थी प्रेझेंट होते। त्यानंतर पुढच्या दिवशी 18 तारखेला 17,117 विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्याऐवजी 13,443 विद्यार्थी पहिल्या शिफ्टमध्ये प्रेझेंट होते, 78.54% प्रेझेंट होते। त्यानंतर दुसऱ्या शिफ्टमध्येही तेवढेच विद्यार्थी होते, त्यापैकी 13,785 विद्यार्थी प्रेझेंट होते, 80.53%ची प्रेझेंटी होती। त्यानंतर 17,047 विद्यार्थी प्रेझेंट असायला हवे होते तिसऱ्या शिफ्टमध्ये 18 तारखेच्या, त्यापैकी 13,769 विद्यार्थी प्रेझेंट होते, त्यापैकी म्हणजेच 80.77% विद्यार्थी प्रेझेंट होते। तर 79.95% प्रेझेंटी होती दुसऱ्या दिवशीची। त्यानंतर तिसऱ्या दिवशी पहा, तिसऱ्या दिवशी 19 तारखेला पहिल्या शिफ्टला 17,244 विद्यार्थी होते, त्याऐवजी 14,089 विद्यार्थी प्रेझेंट होते, म्हणजेच 81.70% प्रेझेंटी होती। दुसऱ्या शिफ्टमध्ये 17,244 विद्यार्थी हवे होते, त्याऐवजी 14,509 प्रेझेंट होते, 84.14% प्रेझेंटी होती। त्यानंतर 17,586 असायला हवे होते, त्याऐवजी 14,795 विद्यार्थी प्रेझेंट होते, 84.13% प्रेझेंटी होती। आणि टोटल दिवसाची प्रेझेंटी ही 83.33% होती, हे पहा। यानंतर पुढील दिवशी 20 तारखेला पहिल्या शिफ्टमध्ये 24,168 विद्यार्थी प्रेझेंट असायला हवे होते, त्याऐवजी 20,086 विद्यार्थी प्रेझेंट होते, तर 83.11% प्रेझेंटी होती। दुसऱ्या शिफ्टमध्ये 24,088 विद्यार्थी होते, त्याऐवजी 20,392 विद्यार्थी प्रेझेंट होते, म्हणजे 84.66% प्रेझेंटी होती। आणि तिसऱ्या शिफ्टला 22,892 विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्याऐवजी 19,362 विद्यार्थी प्रेझेंट होते, तर 84.58% प्रेझेंट होते, म्हणजेच 84.11% त्या पूर्ण दिवसाची सरासरी आहे, तेवढे विद्यार्थी प्रेझेंट होते। त्यानंतर पुढे 21 ऑगस्ट दिवशी 21 ऑगस्टला पहिल्या शिफ्टमध्ये 17,456 विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्याऐवजी 14,834 विद्यार्थी प्रेझेंट होते, तर 84.98% विद्यार्थी प्रेझेंट होते। दुसऱ्या शिफ्टमध्ये 17,456 विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्याऐवजी 15,008 विद्यार्थी प्रेझेंट होते, तर 85.98% विद्यार्थी प्रेझेंट होते। तिसऱ्या शिफ्टमध्ये 17,386 विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्याऐवजी 14,990 विद्यार्थी प्रेझेंट होते, तर 86.22% प्रेझेंटी होती। आणि या पूर्ण दिवसाची 21 तारखेची प्रेझेंटी ही 85.72% होती। त्यानंतर पुढील दिवशी 22 तारखेला पहिल्या शिफ्टमध्ये 17,406 विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्याऐवजी 14,479 विद्यार्थी प्रेझेंट होते, 83.18% प्रेझेंटी होती। त्यानंतर सेकंड शिफ्टमध्ये 17,406 विद्यार्थ्यांची परीक्षा होती, 14,812 प्रेझेंट होते, 85.10% प्रेझेंटी होती। तिसऱ्या शिफ्टमध्ये 17,336 विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्याऐवजी 14,781 विद्यार्थी प्रेझेंट होते, 85.26% प्रेझेंटी होती। आणि या पूर्ण दिवसाची 22 तारखेची जी प्रेझेंटी होती ती 84.51% प्रेझेंटी होती। त्यानंतर 26 तारखेला पहा, 26 तारखेला पहिल्या शिफ्टमध्ये 15,769 विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्याऐवजी 13,202 विद्यार्थी प्रेझेंट होते, 83.72% प्रेझेंटी होती।
त्यानंतर सेकंड शिफ्टमध्ये 15,553 विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्याऐवजी 13,200 विद्यार्थी प्रेझेंट होते. 84.87% प्रेझेंट होते. त्यानंतर थर्ड शिफ्टमध्ये 16,156 विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्याऐवजी 13,824 विद्यार्थी प्रेझेंट होते. 85.57% प्रेझेंटी होती. तर या पूर्ण दिवसाची प्रेझेंटी 84.73% होती. त्यानंतर पुढील दिवशी म्हणजेच या ठिकाणी पहा 27 तारखेला 16,126 विद्यार्थ्यांची परीक्षा होती पहिल्या शिफ्टमध्ये, त्याऐवजी 13,600 विद्यार्थी प्रेझेंट होते. 84.34% प्रेझेंट होते. सेकंड शिफ्टमध्ये 14,319 विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्याऐवजी 12,235 विद्यार्थी प्रेझेंट होते. 85.45% प्रेझेंटी होती. त्यानंतर थर्ड शिफ्टमध्ये 15,204 विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्याऐवजी 12,943 विद्यार्थी प्रेझेंट होते. 85.13% विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे, प्रेझेंटी होती. म्हणजेच या पूर्ण दिवसाची ही 84.95% प्रेझेंटी होती, हे लक्षात घ्या. त्यानंतर 28 तारखेचा जो पेपर होता त्यासाठी पहिल्या शिफ्टमध्ये 18,997 विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्याऐवजी 15,914 विद्यार्थी प्रेझेंट होते, म्हणजे 83.77% प्रेझेंटी होती. दुसऱ्या शिफ्टमध्ये 19,102 विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्याऐवजी 16,129 विद्यार्थी प्रेझेंट होते, तर 84.44% प्रेझेंटी होती. आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये 19,932 विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्याऐवजी 16,919 विद्यार्थी प्रेझेंट होते. 84.88% प्रेझेंटी होती. आणि या पूर्ण दिवसाची प्रेझेंटी मिळून ही 84.37% होती. यानंतर पुढे 29 ऑगस्ट दिवशी पहा, या ठिकाणी 29 ऑगस्ट दिवशी 21,436 विद्यार्थ्यांची पहिल्या शिफ्टमध्ये पेपर होता, त्याऐवजी त्यांनी 17,937 विद्यार्थ्यांनी पेपर दिला, म्हणजेच 83.68% प्रेझेंटी होती. सेकंड शिफ्टमध्ये 22,132 विद्यार्थ्यांचा पेपर होता, त्याऐवजी 18,708 विद्यार्थ्यांनी पेपर दिला, म्हणजेच 84.53% प्रेझेंटी होती. आणि थर्ड शिफ्टमध्ये 22,355 विद्यार्थ्यांचा पेपर होता, त्याऐवजी 18,939 विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे, तर 84.72% प्रेझेंटी होती. आणि या पूर्ण दिवसाची प्रेझेंटी ही 84.32% होती. त्यानंतर पुढील दिवशी 31 ऑगस्ट दिवशी पहिल्या शिफ्टमध्ये 21,912 विद्यार्थ्यांचा पेपर होता, त्यापैकी 18,158 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. 82.87% प्रेझेंटी होती. त्यानंतर सेकंड शिफ्टमध्ये 22,469 विद्यार्थ्यांची परीक्षा होती, 18,907 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, 84.15% प्रेझेंटी होती. त्यानंतर थर्ड शिफ्टमध्ये 22,469 विद्यार्थ्यांची पेपर होता, तर 18,814 विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे, म्हणजे 83.73% प्रेझेंटी होती. तर 31 ऑगस्ट रोजी टोटल 83.59% प्रेझेंटी होती. त्यानंतर पुढे पहा 1 सप्टेंबर रोजी पहिल्या शिफ्टमध्ये 21,426 विद्यार्थ्यांचा पेपर होता, 17,605 विद्यार्थ्यांनी पेपर दिला, 82.17% प्रेझेंटी होती. सेकंड शिफ्टमध्ये 21,426 विद्यार्थ्यांचा पेपर होता, त्यापैकी 18,045 विद्यार्थ्यांनी पेपर दिला, 84.22% प्रेझेंटी होती. थर्ड शिफ्टमध्ये 21,426 विद्यार्थ्यांचा पेपर होता, 17,933 विद्यार्थ्यांनी पेपर दिला, 83.70% प्रेझेंटी होती. तर या पूर्ण शिफ्टची पूर्ण दिवसाची म्हणजेच 1 सप्टेंबरची प्रेझेंटी ही 83.36% होती. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी पहिल्या शिफ्टमध्ये 20,761 विद्यार्थ्यांचा पेपर होता, त्याऐवजी 16,808 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, 80.96% प्रेझेंटी होती. सेकंड शिफ्टमध्ये 20,767 विद्यार्थ्यांचा पेपर होता, त्याऐवजी 17,228 विद्यार्थ्यांनी पेपर दिला, 82.96% प्रेझेंटी होती. त्यानंतर पुढे पहा 20,761 विद्यार्थ्यांचा पेपर होता थर्ड शिफ्टला, त्याऐवजी 17,225 विद्यार्थ्यांनी पेपर दिला, 82.97% प्रेझेंटी होती. तर या पूर्ण दिवसाची 4 सप्टेंबरची प्रेझेंटी ही 82.30% होती. त्यानंतर पुढील दिवशी 5 सप्टेंबर रोजी पहिल्या शिफ्टची जी विद्यार्थ्यांचा पेपर होता तो 20,161 विद्यार्थ्यांचा पेपर होता, त्यापैकी 16,446 विद्यार्थ्यांनी पेपर दिला, 81.57% प्रेझेंटी होती. त्यानंतर सेकंड शिफ्टमध्ये 20,161 विद्यार्थ्यांचा पेपर होता, त्याऐवजी 16,760 विद्यार्थ्यांनी पेपर दिला, 83.13% प्रेझेंटी होती.
त्यानंतर थर्ड शिफ्टमध्ये 20,161 विद्यार्थ्यांचा पेपर होता, त्याऐवजी 16,753 विद्यार्थ्यांनी पेपर दिला. 83.10% प्रेझेंटी होती. तर या पूर्ण दिवसाची प्रेझेंटी ही 82.60% होती 5 सप्टेंबरची. त्यानंतर आता 6 सप्टेंबरला पहा. 6 सप्टेंबरला पहिल्या शिफ्टमध्ये 18,632 विद्यार्थ्यांचा पेपर होता, त्याऐवजी 15,316 विद्यार्थ्यांनी पेपर दिला. 82.20% प्रेझेंटी होती. त्यानंतर सेकंड शिफ्टमध्ये पहा, 18,633 विद्यार्थ्यांऐवजी 15,595 विद्यार्थ्यांनी पेपर दिला, तर 83.70% प्रेझेंटी होती. त्यानंतर थर्ड शिफ्टमध्ये 18,538 विद्यार्थ्यांचा पेपर होता, त्याऐवजी 15,491 विद्यार्थ्यांनी पेपर दिला, म्हणजेच 83.56% प्रेझेंटी होती. तर या पूर्ण दिवसाची 6 सप्टेंबरची प्रेझेंटी ही 83.15% होती. त्यानंतर 8 तारखेला पहा. 8 तारखेला पहिल्या शिफ्टमध्ये 16,499 विद्यार्थ्यांचा पेपर होता, त्याऐवजी 13,275 विद्यार्थ्यांनी पेपर दिला. 80.46% प्रेझेंटी होती. त्यानंतर सेकंड शिफ्टमध्ये 16,549 विद्यार्थ्यांऐवजी 13,634 विद्यार्थ्यांनी पेपर दिला. 82.39% प्रेझेंटी होती. त्यानंतर थर्ड शिफ्टमध्ये 16,529 विद्यार्थ्यांऐवजी 13,512 विद्यार्थ्यांनी पेपर दिला. 81.75% प्रेझेंटी होती. तर या पूर्ण दिवसाची प्रेझेंटी ही 81.53% होती. ठीक आहे. त्यानंतर आता पुढे पहा. 10 सप्टेंबरऐवजी पहिल्या शिफ्टमध्ये 14,344 विद्यार्थ्यांचा पेपर होता, त्याऐवजी 11,863 विद्यार्थ्यांनी पेपर दिला. 82.70% प्रेझेंटी होती. त्यानंतर सेकंड शिफ्टमध्ये 17,590 विद्यार्थ्यांपैकी 14,887 विद्यार्थ्यांनी पेपर दिला. 84.63% प्रेझेंटी होती. त्यानंतर थर्ड शिफ्टमध्ये 17,812 विद्यार्थ्यांऐवजी 14,940 विद्यार्थ्यांनी पेपर दिला. 83.88% प्रेझेंटी होती. तर या पूर्ण दिवसाची 10 तारखेची प्रेझेंटी ही 83.81% होती. आता यानंतर पुढे पहा. यानंतर पुढील 13 सप्टेंबरऐवजी पहिल्या शिफ्टमध्ये 15,012 विद्यार्थ्यांचा पेपर होता, त्याऐवजी 12,106 विद्यार्थ्यांनी पेपर दिला. 80.64% प्रेझेंटी होती. त्यानंतर सेकंड शिफ्टमध्ये 15,461 विद्यार्थ्यांचा पेपर होता, त्याऐवजी 12,701 विद्यार्थ्यांनी पेपर दिला. 82.15% प्रेझेंटी होती. आणि थर्ड शिफ्टमध्ये 15,179 विद्यार्थ्यांचा पेपर होता, त्यापैकी 12,578 विद्यार्थ्यांनी पेपर दिला. 82.86% प्रेझेंटी होती. तर पूर्ण 13 सप्टेंबर रोजीची प्रेझेंटी ही 81.89% होती. त्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे 14 सप्टेंबर दिवशीचा पहिल्या शिफ्टला विद्यार्थ्यांचं 15,209 विद्यार्थ्यांचा पेपर होता, त्याऐवजी 12,359 विद्यार्थ्यांनी पेपर दिला. 81.26% प्रेझेंटी होती. त्यानंतर सेकंड शिफ्टमध्ये 15,209 विद्यार्थ्यांचा पेपर होता, त्याऐवजी 12,620 विद्यार्थ्यांनी पेपर दिला. 82.98% प्रेझेंटी होती. त्यानंतर थर्ड शिफ्टला लास्टच्या शिफ्टला 15,209 विद्यार्थ्यांचा पेपर होता, त्याऐवजी 12,564 विद्यार्थ्यांनी पेपर दिला. 82.61% प्रेझेंटी होती. तर अशा प्रकारे 14 सप्टेंबर रोजी 82.28% पूर्ण दिवसाची प्रेझेंटी होती, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर आता टोटल पूर्ण जेवढ्या विद्यार्थ्यांची परीक्षा होती त्या विद्यार्थ्यांचा काउंट होता. या ठिकाणी पहा 10,41,713 विद्यार्थी. तर 10,41,713 विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्याऐवजी 8,64,960 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बाकीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही, हे लक्षात घ्या. तर त्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज आहे 83.3%. 83.03% एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. तर त्या विद्यार्थ्यांमधूनच आता पुढील निकाल लागणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर अशाच प्रकारच्या अपडेट्स मिळत राहण्यासाठी ज्याही कोणत्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा विद्यार्थ्यांनी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची अपडेट ही वेळेवर मिळत राहील. ठीक आहे. तसेच व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.